चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत. टॉपिक म्हणजे पूर्ण आपण पेपर डिस्कस करणार आहे 2023 कंबाईनचा. आपण जर कंबाईन 2024 देत असाल तर हे लेक्चर शेवटपर्यंत पहा, कारण कंबाईन प्रिलिम्स 2023 म्हणजे नवीन पॅटर्न नुसार झालेली ही पहिलीच पूर्वपरीक्षा होती. नवीन सिलेबस नुसार देखील ही पहिलीच पूर्वपरीक्षा होती. तर आपण एक काम करूयात की या पेपरचं कम्प्लीट ब्रेकडाऊन करूयात. कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारलेत आणि कोणत्या टॉपिकचे विचारलेत, बरोबर. कारण नवीन सिलेबस नोव्हेंबर 2022 मध्ये डिक्लेअर झाला आणि यानंतर एकच प्रिलिम झालेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित नाही की 2022 पर्यंत कंबाईन प्रिलिम्स आणि मेन्स ह्या वेगळ्या सिलेबसने व्हायच्या. आताचा सिलेबस थोडा वेगळा आहे, बरोबर. सो आपण हे सगळं डिस्कस करूया. सिलेबस कॉपी तुमच्याकडे असेल, जर सिलेबस कॉपी तुमच्याकडे नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सिलेबसच्या नवीन सगळ्या ज्या काही पीडीएफ आहेत त्या मिळून जातील. तुम्ही प्रिंट काढू शकता, बरोबर. जॉग्राफी बाय अनिकेत सर सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. बाकी आता एक सेल चालू आहे. जर आपण या सेल अंतर्गत ऍडमिशन केलं तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट बॅचेस वरती मिळून जाईल. फॉर एक्झाम्पल एक 2025 ची नवीन पॅटर्न नुसार आपण बॅच लॉन्च केलेली आहे. जर तुम्ही 2025 नवीन पॅटर्न नुसार देखील तयारी करत असाल तर यशोदय नावाची एक बॅच आपण सुरू केलेली आहे. जर तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल आणि मॅक्सिमम डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत, तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल. जर तुम्ही कंबाईन 2024 साठी अपियर होत असाल आणि तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच एखादी जॉईन करायची असेल तर या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण एनरोलमेंट करू शकता. डिस्काउंट कोड तुम्हाला माहितीये, तो यूज करा, तुम्हाला डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. बाकी टेलिग्रामला जर नसाल तर टेलिग्रामला आपण सर्वांनी जॉईन करू शकता. अनिकेत सर टेक्स्टबुक सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळून जाईल. आपण टॉपिकला सुरुवात करूया. सर्वात बेसिक, सर्वात पहिल्यांदा 2023 ला आपण जर पाहायचं असेल म्हणजे 2023 ची जी पूर्वपरीक्षा झालेली आहे या पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला जर पाहायचं असेल की कम्प्लीट ब्रेकडाऊन काय आहे, त्या अगोदर आपल्याला पाहावं लागेल की कोणत्या विषयामध्ये किती प्रश्न विचारण्यात आले. कारण इथेही बदल झाला. जसा सिलेबस मध्ये बदल झालाय तसा पॅटर्न मध्येही बदल झाला, प्रश्न विचारण्याच्या संख्येमध्ये देखील बदल झाला. तुम्ही पाहू शकता या अगोदरचं जे काही वेटेज होतं प्रत्येक विषयाचं ते वेगळं राहायचं आणि या 2023च्या एक्झाम मध्ये थोडं बदललं. फॉर एक्झाम्पल भूगोल, जर प्रॉपर भूगोलाचे प्रश्न पाहिले तर 90 होते. एक प्रश्न करंटचा त्यामध्ये आला होता. बरेच जण तुम्हाला 10 प्रश्न म्हणतील, पण मला जर विचाराल की सर फक्त भूगोलाचे प्रश्न किती होते तर 90 होते. 10वा प्रश्न तो करंट अफेअर्सचा होता भूगोलांतर्गत. अ, इतिहास 10 प्रश्न, ज्या अगोदर 15 विचारले जायचे. भूगोलामध्ये पण अगोदर 15 प्रश्न यायचे 22 पर्यंत, आता 10 आलेत. इतिहासाचे पण 10 आलेत. राज्यशास्त्र 15, अर्थव्यवस्था 15, चालू घडामोडीचे 15, 15-16, जनरली तुम्ही 15 पकडून चला. सामान्य विज्ञान 15 आणि बुद्धिमत्ता आणि गणितचे 20 प्रश्न. म्हणजे सर्वात जास्त वेटेज आपल्याला बुद्धिमत्ता गणितला पाहायला मिळतं. आता आपण एक काम करूया, 2023 मध्ये जीएसचे जे काही विषय आहेत, इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमी, करंट अफेअर, हे प्रश्न नक्की आलेत कसे ते समजून घेऊयात. आणि मग आपल्याला एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल की आपण जर 2024 मध्ये कंबाईन पूर्वपरीक्षा द्यायचा विचार करत असाल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींना फोकस करणं गरजेचं आहे. ओके, सुरुवात करूया पेपरला पाहायला. ऍक्च्युली तुम्ही पेपर पाहिला असेलच, पण मी माझ्या साईडने एकदा तुम्हाला पेपर दाखवून देतो. टॉपिक समजून घेऊया. प्रश्न सोडवायचे नाहीयेत, प्रश्न समजून घ्यायचे की कोणते विचारण्यात आलेले आहेत आणि भविष्यात कोणते टॉपिक आपल्याला विचारले जाऊ शकतात, बरोबर. आता हा पहिला प्रश्न आहे, इतिहासापासून सुरुवात करूयात. जर आपण हा पहिला प्रश्न पाहिला, पहिला प्रश्न आलाय नारायण मेघाजी लोखंडे यांची बॉम्बे मिल हँड असोसिएशन कामगार संघटना. ओके, प्रश्न आता वाचायचा नाही. पेपर तुमच्याकडे आहे, नसेल तर डाउनलोड करा, ते प्रश्न नंतर सॉल्व्ह करा. प्रश्नाचा टॉपिक समजून घ्या. कामगार संघटना कंबाईंड प्रिलिम मध्ये पहिलाच प्रश्न नवीन पॅटर्न नुसार कामगार संघटनेवरती होता, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न जर आपण डिस्कस केला, या ठिकाणी इतिहासाचा दुसरा प्रश्न आहे. तो दुसरा प्रश्न आहे 1857च्या उठावावरती. प्रश्न सिंपल होता, पण 1857चा उठाव हा टॉपिक दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिला प्रश्न टॉपिक तुम्ही नोट डाऊन करू शकता, जर शक्य असेल तर नोट्स आत्ता काढा. विषय टाका इतिहास. प्रश्न क्रमांक 1 फक्त टाका कामगार संघटना. प्रश्न क्रमांक 2 1857चा उठाव. अशा नोट्स काढल्यात, तुम्हाला थोडं नंतर अनालिसिस करायला सोपं जाईल. प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण कोणता होता. प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतो प्रार्थना समाज. ओके, ज्या काही सामाजिक घडामोडी आपल्या घडल्या होत्या, सामाजिक चळवळी होत्या, तर प्रार्थना समाज 1867 हा देखील तुम्हाला पाहायला मिळतो. तर तिसरा प्रश्न आहे प्रार्थना समाजावरती. टॉपिक ऍड करू शकता तिसऱ्या नंबरला, प्रार्थना समाज. व्यक्ती विचारले होते आणि बाकीच्या गोष्टी विचारल्या होत्या. प्रश्न सोपा होता. यानंतर प्रश्न क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल बघा. प्रश्न क्रमांक 4 आहे म्हणजे हिंदू महासभेच्या संदर्भात. अगेन हिंदू महासभा टॉपिक कुठे येतो तुम्हाला माहित असेल आपल्या इतिहासामध्ये, बरोबर. सो धार्मिक ज्या काही चळवळी होत्या त्या धार्मिक चळवळीमध्ये
काही शीख चळवळी आहेत, मुस्लिम चळवळी आहेत, तशी हिंदू महासभा देखील आहे आणि दुसऱ्या साईडला मुस्लिम लीग देखील आहे, बरोबर. आता जर हिंदू महासभेचा प्रश्न आला असेल तर कदाचित पुढच्या वेळेस मुस्लिम लीग विचारतील. हे मुद्दे समजून घ्या की जर टॉपिक समजला त्याच्या आजूबाजूचे मुद्दे आपल्याला कव्हर करता येतात. पहिला कामगार संघटना, दुसरा 1857चा उठाव, तिसरा प्रार्थना समाज, चौथा प्रश्न आहे हिंदू महासभा. पाचवा प्रश्न, ओके. पाचवा प्रश्न विचारला अगेन 1857च्या उठावावरती पाचवा प्रश्न. ओके, म्हणजे हा दुसरा प्रश्न आहे ओव्हरऑल सेम टॉपिक वरती विचारण्यात आलेला, तो म्हणजे 1857चा उठाव. सहावा प्रश्न आपण पाहूया कोणता आहे. सहावा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे उठाव. समजून घ्या, कामगार संघटना, 1857चा उठाव, शेतकरी संघटना किंवा शेतकरी उठाव, हे टॉपिक बऱ्यापैकी आता 2023च्या प्रिलिम मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर प्रश्न क्रमांक 7, क्रांतिकारकांचे उठाव, आणि त्यामध्ये स्पेशली सेनापती बापट यांच्याविषयी प्रश्न विचारलाय. हा टॉपिक तुमचा समाज सुधारकांमध्ये कव्हर होऊन जातो. तो 7वा प्रश्न, क्रांतिकारी चळवळ आणि समाज सुधारक, हा टॉपिक तुम्ही दोन्हीकडे लिहू शकता किंवा दोन्ही टॉपिक तुम्ही इथे ऍड करा. फक्त क्रांतिकारी चळवळ नका लक्षात ठेवू, क्रांतिकारक आणि समाज सुधारक हे दोन्ही टॉपिक काय करा, लक्षात ठेवा की विचारला गेलाय 7व्या नंबरला. 8व्या नंबरचा प्रश्न आपल्याला 1919चा कायदा पाहायला मिळतो, जे काही घटनात्मक सुधारणा दिल्या होत्या, बरोबर, मॉन्टफोर्ड कायदा. तर त्या संदर्भातला एक प्रश्न विचारला 1919च्या कायद्याचा. पुढचा प्रश्न होता 9व्या नंबरचा, तो होता स्वदेशी चळवळीचा, बरोबर. स्वदेशी चळवळीवरती एक प्रश्न होता गणेश वासुदेव जोशी यांच्यावरती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, प्रश्न क्रमांक 10 आहे काँग्रेसचे अधिवेशन, म्हणजे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन. टॉपिक टाका राष्ट्रीय सभा किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि अधिवेशन. ओके, सो हे 10 प्रश्न आपण पाहिले. मेजरली आपण काय पाहिलं, कामगार संघटना विचारतायत, शेतकरी उठाव विचारतायत, किंवा मग 1857च्या उठावावरती 2 प्रश्न आलेत. यानंतर प्रार्थना समाज आहे, हिंदू महासभा आहे, आणि आता आपण पाहिलं ते इंडियन नॅशनल काँग्रेस 1919चा कायदा. म्हणजे खूप जास्त वेगळे काय टॉपिक नाही, आपण जे रेग्युलरली वाचतो आहेत तेच टॉपिक विचारले जात आहेत किंवा तेच विचारले गेलेत. कदाचित 2024ला पण असेच टॉपिक येतील जे तुमच्या रेग्युलर रिडिंग मधले असतील. तर एकदा प्रश्न नंतर पाहून घ्या, फक्त मी आता टॉपिक तुम्हाला हायलाइट करून देतोय. चालेल, पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे किंवा नेक्स्ट टॉपिक आहे भूगोल. ओके, पहिला प्रश्न, भारतामध्ये धवल क्रांतीला सुरुवात कधी झाली, म्हणजे व्हाईट रिव्होल्यूशन कधी सुरुवात झालं. हा भूगोलामध्ये टॉपिक येतो आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये, ऍग्रिकल्चरच्या पॉइंट्स मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल. यानंतर सेकंड आहे दख्खन पठारावरती घर बांधणीसाठी कोणता स्थानिक खडक. हा बेसिक टॉपिक आहे, दख्खनच्या पठारावरती कोणता खडक आढळतो, म्हणजे थोडक्यात खडकांवरती किंवा दख्खनच्या पठारावरती महाराष्ट्र भूगोलातला हा प्रश्न. तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता लोकसंख्या घनता आणि राज्य, भारताचा भूगोल. टॉपिक लिहा म्हणजे भूगोल डॅश लोकसंख्या. ओके, हा तिसरा प्रश्न. पहिला प्रश्न काय होता भूगोलामधला, तो होता व्हाईट रिव्होल्यूशन, म्हणजे ऍग्रिकल्चर मधला प्रश्न, म्हणजे टॉपिक ऍग्रिकल्चर. दुसऱ्याचा टॉपिक आहे महाराष्ट्र पठार. तिसऱ्या प्रश्नाचा टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतो तो आहे भारताचा भूगोल लोकसंख्या टॉपिक. त्यानंतर चौथा प्रश्न आपण भूगोलामधला पाहूया कोणता आहे बघा. चौथ्या नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील शिखरे आणि त्यांची उंची, म्हणजे प्रश्न सरळ सोपा होता, महाराष्ट्रातील शिखरे. बघा, महाराष्ट्रातील पठारांवरती प्रश्न आला मग आपण पाहिला दख्खनचं पठार. दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या शिखरांवरती, म्हणजे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल हा खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करावा लागेल. मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, बरोबर, पठार, पर्वत, इतर गोष्टी. एक प्रश्न आला आपला वाहतुकीवरती. टॉपिक टाका 5व्या प्रश्नाचा भूगोलामध्ये वाहतूक. ओके, ट्रान्सपोर्ट. प्रश्न आहे कोकण रेल्वे मार्गावरती रोरो वाहतूक. यानंतर पुढचा प्रश्न बघा भूगोलामध्ये कोणता विचारला किंवा टॉपिक कोणता विचारलाय. टॉपिक टाका भारताचा भूगोल, आणि टॉपिक आहे त्यामध्ये किंवा सब टॉपिक आहे पर्यटन, टुरिझम. एका साईडला आहे राज्य, दुसऱ्या साईडला आहेत पर्यटन स्थळ. भारताच्या भूगोलामधला हा मला वाटतं दुसरा प्रश्न आहे आतापर्यंत. तर तो एक म्हणजे लक्ष राहू दे की महाराष्ट्रावरती किती विचारतायत आणि भारतावरती किती विचारतायत. यानंतर 7व्या नंबरचा प्रश्न आहे आपल्या भूगोलामध्ये, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जंगलाचे एकूण प्रकार किती, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार, बरोबर. तर टॉपिक आहे फॉरेस्ट, स्पेशली महाराष्ट्र फॉरेस्ट किंवा महाराष्ट्रातील जंगले, हा टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 8 पाहूया भूगोलामध्ये आपण. हा करंट मध्ये विचारला होता बघा, मी म्हणलं तुम्हाला की भूगोलांतर्गत एक करंटचा प्रश्न आला होता की स्वच्छ सर्वेक्षण जे राहतं त्यापैकी कोणतं शहर सलग 3 वेळा पहिल्यांदा आहे, तर सलग 7व्यांदा आले आता, बरोबर. इंदोर लक्षात ठेवायचे. तर हा थोडा करंट ओरिएंटेड होता. 19वा प्रश्न त्यांनी रद्द केलाय, पण टॉपिक समजून घ्या ऊर्जा. टॉपिक काय लक्षात ठेवायचा आपल्याला हा, तर टॉपिक आहे ऊर्जा म्हणजेच एनर्जी, स्पेशली कुठला, महाराष्ट्र भूगोल. ओके,
महाराष्ट्र भूगोलावरती हा प्रश्न होता आणि जो सब टॉपिक आहे तो आहे ऊर्जा, त्यामध्ये पण औष्णिक वीज केंद्र विचारली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोणता आहे भूगोलामधला. रायलसीमा पठार, टॉपिक टाका भारताचा भूगोल डॅश पठारे. ओके, प्लॅटूज इन इंडिया. तर रायलसीमा पठाराचं स्थान विचारलं होतं, कर्नाटकच्या पूर्वेला आहे बरोबर, आंध्र प्रदेशमध्ये. तर प्रश्न सोपा होता, फक्त आपल्याला ते वाचायला पाहिजे किंवा टॉपिक समजून घ्या. मग जर सर 9च प्रश्न भूगोलामध्ये प्रॉपर आपण पाहिले, एक 10वा तर करंट अफेअरचा होता, त्यातले 3 प्रश्न भारताच्या भूगोलावरती आहे, 3 ते 4 प्रश्न बरोबर. आणि राहिलेले 5 ते 6 म्हणजे 5 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला महाराष्ट्रावरती पाहायला मिळतात. त्यात पण पठारे, पर्वत किंवा जे पर्वत शिखरे हे प्रश्न रिपीटेडली आलेले आहेत. सो आपण काय करूया, हे टॉपिक ऍटलिस्ट नोट डाऊन करूयात. भूगोल झाला, आता पुढे जाऊयात. नेक्स्ट टॉपिक आहे इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये पहिला प्रश्न आहे, टॉपिक टाका पॉवर्टी, दारिद्र्य. ओके, अतिशय सिंपल प्रश्न त्यांनी फक्त विचारले तुम्हाला की 2011-12 मध्ये आपण दारिद्र्य रेषा काय निश्चित केली आहे बरोबर. हे सिंपल आहे बरोबर. त्यामुळं हा एक प्रश्न आहे जो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. पहिला टॉपिक दारिद्र्य, राज्यसेवेसाठी महत्वाचा, कंबाईनसाठी महत्वाचा पाहायला मिळतो. यानंतर आपला जो इकॉनॉमीचा पुढचा प्रश्न आपण पाहिला, तर इकॉनॉमी अंतर्गत पुढचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम म्हणजे इंग्लिशमध्ये आपल्याला म्हणतो स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि त्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की कशासाठी तयार करण्यात आला होता बरोबर. योजना अंतर्गत हा प्रश्न मिळून जाईल, तर योजनामध्ये हा देखील एक टॉपिक तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे फिस्कल पॉलिसी, राजकोषीय नीती. हा टॉपिक तुम्ही सार्वजनिक वित्तमध्ये लक्षात ठेवू शकता, जो पब्लिक फायनान्स टॉपिक आहे आपला. तर फिस्कल जी पॉलिसी आहे, एका साईडला तुमची मॉनिटरी पॉलिसी राहते, चलनविषयक धोरण, दुसऱ्या साईडला राहतं राजकोषीय धोरण म्हणजे सरकार साईडच्या सगळ्या गोष्टी. तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा की फिस्कल पॉलिसीची नीती विचारली होती किंवा तत्वे विचारली होती, साधने विचारली होती. इकॉनॉमीचा पुढचा प्रश्न बघूया कोणता आहे बरोबर. जस्ट एकच मिनिट. इकॉनॉमीचा पुढचा प्रश्न जर आपण डिस्कस केला तर तो उज्ज्वल डिस्कॉम योजनेवरती आहे. म्हणजे योजना ही मला वाटते दुसरी योजना आहे आपल्या या 15 प्रश्नांमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन होता आपला, कर सुधारणा संदर्भात कोणती समिती स्थापन करण्यात आली होती, राजाचल्य समिती होती बरोबर. तर लक्षात ठेवायचं आपल्याला की हा टॉपिक आहे टॅक्सेशन मधला. प्रश्नाचा टॉपिक काय लिहाल, जो 25 नंबरचा प्रश्न आहे त्याचा टॉपिक आहे कर किंवा कर प्रणाली. 26 नंबरचा प्रश्न आहे ज्यामध्ये प्रश्न विचारला होता आपल्याला की जे काही श्रमशक्ती आहे म्हणजे लेबर फोर्स आहे आपल्याकडं, त्याच्यामध्ये मग किती सेल्फ एम्प्लॉईड आहेत, किती रेग्युलर आहेत, किती कॅज्युअल आहेत. म्हणजे हा टॉपिक आहे रोजगार, एम्प्लॉयमेंट बरोबर. या टॉपिक जो तुम्हाला दारिद्र्य बरोबरच वाचायला मिळतो पुस्तकांमध्ये, तोच टॉपिक आहे बरोबर. सो पॉवर्टी, एम्प्लॉयमेंट हे एकत्रच वाचतो आपण, तर त्याबरोबरच त्यालाही कव्हर कराल. पुढे अगेन एक योजना आहे किंवा मिशन आहे, नॅशनल मिशन ऑन एडिबल ऑइल पाम. तर हे लेटेस्ट करंट अफेअर मधला एक प्रश्न आला होता, तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा की योजनांवरतीच आहे. 28 नंबरचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो, ती आहे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम म्हणजे ऍग्रिकल्चर मधली योजना विचारली आहे त्यांनी. ओके, ती कशाची सब स्कीम आहे, प्रॉपर योजनांचा प्रश्न. म्हणजे आतापर्यंत 3 योजना आपण पाहिल्या बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन आहे M3 म्हणजे मनी सप्लाय बरोबर. तर 4 प्रकार आपण पाहतो, M0, M1, M2, M3 बरोबर. मग त्यामध्ये मनी रिझर्व कशाला म्हणतात किंवा रिझर्व मनी कशाला म्हणतात आणि बाकीचे मनी सप्लाय असतात बरोबर. यांनी विचारले आपल्याला की M3 म्हणजे काय, तर हा प्रश्न आहे आपला जो मनी चॅप्टर आहे पैसा, त्यातला हा टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतो किंवा क्वेश्चन पाहायला मिळेल. टॉपिक नोट डाऊन करा सर्वांनी. 30 नंबरचा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो, लेटेस्ट करंट अफेअर मधला 2023-24च्या बजेटवरती प्रश्न विचारला होता. पण कोणतं बजेट, भारताचं की महाराष्ट्राचं, तर महाराष्ट्र बजेटवरती प्रश्न आहे. ओके, महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावरती हा प्रश्न विचारला होता. सप्तर्षी नावाची एक कन्सेप्ट आपण लॉन्च केली होती, तर त्यावरती करंट अफेअर मध्ये प्रश्न विचारलाय. म्हणजे आपल्याला कंबाईनसाठी आणि राज्यसेवेसाठी काय करावं लागेल, खूप चांगल्या पद्धतीने जे काही इकॉनॉमिक सर्व्हे असतील किंवा बजेट असतील ते वाचावे लागतील, त्यातल्या योजना वाचाव्या लागतील. पुढचा प्रश्न आहे 12वा वित्त आयोग आणि प्रॉपर त्यावरती प्रश्न आहे. म्हणजेच आपण जे वित्त आयोगांचा अभ्यास करतो बरोबर, तर वित्त आयोग म्हणजेच आपला हा टॉपिक तुम्हाला पाहायला मिळतो, अगेन फायनान्स मधला आहे. तर लक्षात ठेवा 12th फायनान्स कमिशन वरती प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. पुढचा प्रश्न आला अगेन टॅक्सेशन, त्यामध्ये पण जीएसटी इनडायरेक्ट टॅक्स वरती प्रश्न होता. प्रकार विचारले होते, युटी जीएसटी आणि आयजीएसटीचा अर्थ नेमका काय असतो, ते कोण कलेक्ट करतं बरोबर.
ह्या गोष्टी विचारल्यात, मेजर कन्सेप्टच आहे बरोबर. सो टॅक्सेशन टॉपिक लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न आलाय टॅक्स वरती. नेक्स्ट क्वेश्चन आहे जो रेग्युलर राहतोच आपला, तो म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. टॉपिक टाका दारिद्र्य, पॉवर्टी. दारिद्र्य अंतर्गतच ह्या डेव्हलपमेंट इंडेक्स आपल्याला पाहायला मिळतात, अनेक आहेत. जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स आहे, ह्युमन डेव्हलपमेंट आहे, जे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे. तर तुम्ही काय करा, व्यवस्थित ही वाचून घ्या बरोबर. तर इथे मला वाटतं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सच विचारली आहे बरोबर, MPIच विचारलाय. तर लक्षात ठेवा पॉवर्टी टॉपिक आहे म्हणजे दारिद्र्य. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला योजनावरती विचारले, अगेन 5वा प्रश्न असेल योजनांवरती हा. सप्टेंबर 2001 मध्ये जवाहर ग्राम समृद्धी योजना आणि रोजगार शाश्वती योजना एकत्रित करून काय तयार करण्यात आलं, कोणती योजना लॉन्च झाली. अगदी सिंपल सरळ प्रश्न विचारलाय, तर तो एक काय करा, व्यवस्थित योजना करून ठेवा. मला वाटतं 4-5 योजना जर येत असतील कंबाईनला, तर योजना वाचणं गरजेचं आहे बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन विचारले अगेन तुम्हाला त्यांनी FRBM कायद्याबद्दल. FRBM कायदा फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट, जे आपण ओव्हरऑल बजेटचा टॉपिक वाचतो किंवा अगेन तो सार्वजनिक वित्त टॉपिक वाचतो, त्या अंतर्गत तुम्हाला मिळून जाईल. सो टॉपिक सर्वांनी लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न असेल सार्वजनिक वित्तवरती हा. एक करंट मधला प्रश्न होता, नाही आता करंटचेच प्रश्न आहेत मला वाटतं. करंटच्या प्रश्नांमध्ये मला वाटतं काही पाहण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही एकदा वाचून घ्याल. इथं काय कोणत्या कॅटेगरी नसतात, कधी रॅन्डम कोणतेही प्रश्न विचारले जातात, त्यामुळे या कॅटेगरी नको पाहिलं आपण. फक्त पुरस्कार, नियुक्त्या ह्या गोष्टी थोड्या काय कराल, हायलाइट करून घ्याल. आपण पहिले स्टॅटिकचं काय करूया, पाहून घेऊयात बरोबर. हे करंटचं प्लीज एकदा पाहून घ्याल, कारण हे करंटचे प्रश्नांची व्हेरिएशन राहतात भरपूर. तो त्याचं काही एवढं नाही, फक्त जे मेजर टॉपिक आहेत आपले ते टॉपिक वाचून घेणं गरजेचं आहे. पुरस्कार किंवा एखादं राज्य चर्चेमध्ये असेल तर ते त्या संदर्भात वाचणं गरजेचं आहे. चला आता येऊया पॉलिटीकडे. पॉलिटीचा प्रश्न, पहिला प्रश्न आहे महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल. अगेन स्टेट लेवलची स्टेट लेवलची पॉलिटी खूप परफेक्ट करायची, नॅशनल लेवलची पॉलिटी कंबाईनला थोडी कमी विचारली जाते आपल्या नवीन पॅटर्न मध्ये. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्सला तर नॅशनल लेवलचे प्रश्न नाही पॉलिटीमध्ये, ऑलमोस्ट नाही येत, एखादा असेल. पण ना प्रिलिमला एकदा पाहून घेऊयात की स्टेट लेवलचे किती येतात. आता पहिला प्रश्न, महाधिवक्ता म्हणजे हा राज्य लेवलचा म्हणजे माणूस आहे आपला बरोबर, अधिकारी आहे. सो महाधिवक्ता पहिला टॉपिक. दुसरा आहे उच्च न्यायालय, हायकोर्ट विचारले, सुप्रीम कोर्ट नाही अजून प्रश्न पहिला आपण बरोबर, म्हणजे स्टेट लेवलचाच प्रश्न आहे. दुसरा पण हायकोर्ट. पहिला आपण पाहिला ऍडव्होकेट जनरल, म्हणजे एक्झिक्युटिव्ह मधला एक प्रश्न आपण पाहिला, एक ज्युडिशरी मधला पहिला प्रश्न आपण पाहिला बरोबर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पॉलिटीमध्ये बघा कोणता आहे. पुढचा प्रश्न आहे 24 एप्रिल हा कोणता दिवस. एकदम बेसिक प्रश्न, पंचायत राज मधला प्रश्न विचारला होता बरोबर. नेक्स्ट विधान परिषद, ओके, स्टेट लेवलचा प्रश्न. आतापर्यंत चौथा प्रश्न पाहतोय, नॅशनल लेवलचा प्रश्न अजून नाही दिसला आपल्याला. याचा कन्सेप्ट म्हणतो, मागचा करंटचा होता पण हा प्रश्न पण स्टेटचा पाहायला मिळतो. विधान परिषद ही कन्सेप्ट विचारली, किती राज्यांमध्ये आहे. नेक्स्ट घटना दुरुस्ती हा टॉपिक विचारलाय, त्यामध्ये 61वी, 44वी, 41वी, 73वी घटना दुरुस्ती. पुढे गेलो आपण, पुढचा प्रश्न आलाय सरपंच. अगेन स्टेट लेवलचा क्वेश्चन, स्पेशली पंचायत राज वरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे की सरकारी या आयोगाचे कोण सदस्य नव्हते. ओके, सरकारी आयोगावरती प्रश्न आहे, जे आपण वेगवेगळे सेंटर स्टेट कमिशनचे आयोग पाहतो बरोबर, केंद्र राज्य संबंधांचे. तो केंद्र राज्य संबंध हा टॉपिक लक्षात ठेवा, हा सरकारी या कमिशनचा आहे. पुढं निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कलम आणि भाग विचारलाय. अगेन निवडणूक आयोग हा टॉपिक लक्षात ठेवा, चर्चेमध्ये आहे, येतो प्रश्न बरोबर. एक थोडा कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला किंवा थोडा ह्याच्यावरती म्हणजे जे पॉलिटिकल थिंकर आहे त्यावरती एक प्रश्न आला, ज्यामध्ये थॉमस हॉब्स आहे, फ्रेडरिक हायेक आहे, रॉबर्ट नाझिक आणि रुसो. हा थोडा युनिक प्रश्न आहे. असे काही सगळेच पाठ करत बसायचे नाही आपल्याला, फक्त जर कधी वाचनामध्ये आले तर वाचून घ्यायचे बरोबर. नेक्स्ट भारताच्या संविधान सभेमध्ये मला वाटतं अध्यक्ष कोण होतं, कार्यविषयीच्या समितीचे, म्हणजे संविधान सभा, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन कंबाईनसाठी खूप महत्वाचा टॉपिक आहे. पहिले 2-3 चॅप्टर पुस्तकामधले जे आहेत ना, मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, संविधान सभा आणि संविधानाची निर्मिती, हे खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवा. प्लस सोर्सेस कोणते होते आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने पहिला मसुदा कधी दिला. अगेन संविधान सभेवरती प्रश्न. नंतर आहे मार्गदर्शक तत्वे, म्हणजेच काय, तर DPSP वरती प्रश्न विचारले आपल्याला. तर हा एक लक्षात ठेवायचा आपल्याला, DPSP वरती आलाय, त्याचा क्रम विचारला होता. टॉपिक लिहून घ्या व्यवस्थित. नंतर आला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवाल बरोबर. नेक्स्ट कलम आणि तरतुदी जोड्या विचारल्यात, कोणत्या अयोग्य आहेत, इनकरेक्ट पेअर आहेत. म्हणजे आर्टिकल वरती प्रश्न, स्पेशली टॉपिक लिहा फंडामेंटल राईट, म्हणजेच काय, तर मूलभूत अधिकार. पुढचा प्रश्न विचारलाय
समवर्ती सूची संदर्भात म्हणजेच जी कॉन्करंट लिस्ट आहे त्यामध्ये कशाचा समावेश होत नाही असं विचारले कॉन्करंट लिस्ट. नंतर आलं सायन्स. सायन्स मध्ये पहिला बायोलॉजी आहे बघा. पहिला प्रश्न विचारला आपल्याला त्यांनी आपल्या प्लांट क्लासिफिकेशन मधला आणि तिथे विचारले आपल्या शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स हा गट कोणत्या वर्गामध्ये येतो, बरोबर. तर हा एक लक्षात ठेवा की प्लांट क्लासिफिकेशन विचारले. सेकंड क्वेश्चन विचारलाय त्यांनी आपल्याला, तो विचारलाय अ प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज. हे पण प्लांट संदर्भातला प्रश्न आहे, म्हणजेच तुम्ही जो बॉटनी टॉपिक वाचता त्या बॉटनी मधला प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतो नायट्रोजन फिक्सेशन. अगेन हे पण तुम्हाला बायोलॉजीचा प्रश्न पाहायला मिळतो नायट्रोजन फिक्सेशनचा, आणि स्पेशली या ठिकाणी त्यांनी अलगी विचारलेली आहे की कोणती महत्वाची आहे. यानंतर मिओसिसचे टप्पे विचारलेले आहेत, ज्या वेगवेगळ्या आपण प्रकार म्हणजे किंवा प्रोसेस पाहतो, मायटोसिस, मिओसिस, बरोबर. मग ते कोणत्या सेलमध्ये कोणती प्रोसेस घडते, मायटोसिस कोणामध्ये घडतं, मिओसिस कोणामध्ये, कोणत्या प्रकारच्या क्रोमोझोम मध्ये घडतं, तर त्याच्यावरती एक प्रश्न विचारलाय आपल्याला. यानंतर अँटीमनी कंपाऊंड्स आर रेकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ. अगेन यूज विचारलेला आहे कंपोनंटचा किंवा एलिमेंटचा. यानंतर पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात, म्हणजेच हा प्रश्न आहे एनिमल क्लासिफिकेशन मध्ये पहिला जो किंगडम पाहतो आपण तो आहे पोरीफेरा, त्यामध्ये गॅमेट कशापासून तयार होतात तो प्रश्न आहे. त्यानंतर साऊंड वरती प्रश्न आहे, थोडं कॅल्क्युलेशन विचारले, पण साऊंड टॉपिक तर खूप महत्वाचं आहे फिजिक्स मध्ये, व्यवस्थित करा ध्वनी. सीजीएस सिस्टीम मध्ये स्पेसिफिक हीट कशामध्ये दर्शवली जाते, मला वाटतं हा एक पहिला चॅप्टर आहे आपला मेजरमेंट्स अँड युनिट्स, बरोबर, बेसिक टॉपिक, त्याचा एक प्रश्न आला होता. यानंतर पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इन रेजिस्टंट इज प्रोपोर्शनल टू. अगेन हा प्रश्न फिजिक्स मधला आहे, जो रेजिस्टिव्हिटी टॉपिक आहे त्यावरती हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो, किंवा जो पॉवर अँड रेजिस्टिव्हिटीचा टॉपिक आहे त्यामध्ये हा पाहायला मिळतो. यानंतर एक डिसीज वरती प्रश्न आहे, तुम्हाला विचारलाय वुपिंग कफ म्हणजेच डांग्या खोकला कशामुळे होतो, परट्युसिस त्याचं नाव एवढं जरी माहित असेल तरी काम होऊन जाते. यानंतर खालीलपैकी कोणतं जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारा आहे, म्हणजेच इथं विचारलंय तुम्हाला कोणता अँटी ऑक्सिडंट असतो, बरोबर. वेगवेगळ्या विटॅमिनचा आपण अभ्यास करतो, विटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, सी, बरोबर, डी, ई, मग यामध्ये के पण आहे. तर हे नक्की काय अँटीऑक्सिडंट कोण आहे, तर बेसिक आपल्याला ए चे काही फीचर माहित असतील, डी चे असतील, ई चे असतील, के चे असतील, पाहून घ्या. मोस्टली ई असेल उत्तर, तरी एकदा चेक कराल. यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता त्यांनी आपल्याला की खालीलपैकी कोणते ड्रग्ज हे यूज होतात टू बाइंड टू रिसेप्टर प्रेझेंट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक्ट, बरोबर. तर हा पण प्रश्न आपल्याला एक जे काही सीएनएस पाहायला मिळतं सेंट्रल नर्वस सिस्टीम, हा जो टॉपिक आहे लक्षात ठेवा, हा टॉपिक खूप विद्यार्थ्यांद्वारे स्किप केला जातो, जो ब्रेन, सेंट्रल नर्वस सिस्टीम, स्पायनल कॉर्ड, पण ना वाचून घ्या एकदा, खूप सिंपल आहे, फक्त तुम्हाला एकदा वाचावं लागेल. यानंतर एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन रिपीट झाला होता, तो म्हणजे जर्मन सिल्वर मध्ये कोण असते, बरोबर. तर केमिस्ट्री मध्ये वाचून घ्याल एकदा हे टॉपिक आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवाल. केमिकल नेम ऑफ ऍस्पिरिन, ओके, अगेन केमिस्ट्री मधला एक प्रश्न. आणि पुढचा प्रश्न होता तो होता द टर्म्स हार्ड अँड सॉफ्ट ऍसिड अँड बेसेस वेअर गिवन बाय. शास्त्रज्ञ विचारलेत की हा शब्द कोणी दिलेला आहे, बरोबर. तर हे जीएस चे प्रश्न होते. इथून पुढचे प्रश्न जे आहेत ते मॅथ्स रिझनिंगचे आहेत, ते पण एकदा पाहून घ्या. जे जीएस चे प्रश्न तुम्हाला सांगायचे होते ते मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर असा जीएस चा संपूर्ण पॅटर्न राहिलेला आहे, बरोबर. सो आय होप तुम्हाला या लेक्चरचा फायदा होईल. आपण कम्प्लीट ब्रेकडाऊन जे आहे मॅथ्स रिझनिंग सोडलं तर केलेलं आहे. प्लीज वाचून घ्या एकदा की प्रश्नाची उत्तर काय आहेत, कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत ते तुम्ही पण एकदा तुमच्या लेवलला पाहून घ्या आणि टॉपिक फोकस करा. प्रश्नाची उत्तर पाहाल, पाठ कराल तो विषय वेगळा, पण ना टॉपिक समजून घ्या कोणते विचारले जात आहेत. कारण नवीन सिलेबस आहे, एक्सपेरिमेंट करायला तुम्हाला म्हणजे संधी आहे. तुम्ही काय करू शकता, गेस वर्क करू शकता की सर हे टॉपिक येत आहेत ना, आपण त्याला खूप चांगलं करून जाऊयात, कदाचित तेच आले तर तुमचे मार्क खूप चांगल्या पद्धतीने वाढतील. चालेल. सो या गोष्टी आहेत. आय होप फायदा होईल. जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला इतर कोणते लेक्चर हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करू शकता. या लेक्चरमध्ये आपण थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.